माझं काय तर मी पोरगी असून काय असलं तरी हे बघ, मी कपडे धुतो, भांडे घासतो, स्वयंपाक करतो, सगळं करतो आणि रानातले कामं पण करतो. मग असं असते बाबा शेतकऱ्याचं. खाण्याच्या बाबतीत शेतकरी कुणाचा कधी विचार करत नाही बाबा. शेतकरी ते शेतकरीच आहे आणि त्याची बरोबरी कोणच करू शकत नाही, एवढं द्या. तर आता सध्या आपल्या नळाला पाणी आलंय, आपण पाणी भरून घेतले. आता आपलं अंगणात पाणी मारायचं चाललंय. गाडी धुवून घेतली आपली, आता ट्रॅक्टर धुयाचं आहे आपल्याला. तर आता सध्या आपण इकडं बुवाच्या वावरात आलोय मिरच्या न्यायला. कारण की विषय असा आहे, आपल्याला करायचा पिवळा बटाटा. त्यासाठी मिरच्या नव्हत्या आपल्या घरी, आपण मिरच्या न्यायला आलो. गावाकडं असं असते, आपण त्यांच्या घरी गेलो, त्यांना म्हटलं मिरच्या पाहिजे, त्यांच्या घरी नव्हत्या, ते म्हणल्या डायरेक्ट राहणार नाही घेऊन. असं असते बाबा शेतकऱ्याचं. खाण्याच्या बाबतीत शेतकरी कुणाचा कधी विचार करत नाही बाबा. शेतकरी ते शेतकरीच आहे आणि त्याची बरोबरी कोणच करू शकत नाही, एवढं ध्यानात ठेवायचं. तर आता सध्या मस्तपैकी आपण बटाटा शिजवून घेतले. तर बटाटा सुक्का करायचा आहे, मस्तपैकी पिवळा बटाटा करायचा आहे. कांदा चिरून घेतला आहे. आता बटाटा आपण नाही करणार, बटाटा दादा करणार आहे. तर आपण ट्रॅक्टर सोडाय डबत जायचं आता. तर आता सध्या आपण ट्रॅक्टर घेऊन चाललो डबत ट्रॅक्टर सोडायला. तर तिथं काही काम असलं तर थोडंफार करायचं, नाहीतर माघारी यायचं. तर चलो. तर आता सध्या आपण ट्रॅक्टर शेडमध्ये लावला आहे. आता आंबं बघायचे ते पिकले का एकदम. आता घरी जायचं आपल्याला. तर मस्तपैकी आपल्याला एक आंबा गावला आहे, एकदम ओके पिकला आहे, एकदम टेस्ट लागते, एकदम टेस्ट. थेट बागेतून आंबा आहे, थेट बागेतून. केशर आंबा बाबांना, केशर. इथली जी आंब्याची बाग आहे का ना, त्या बागेत मस्तपैकी एक फणसाचं पण झाड आहे, 2 आहे ते झाडं. पलीकडच्या एक साईडला आहे आणि ते काही ह्याला बघा किती फणसं लागली ते. आणि विषय असा आहे, तुम्हाला एक नवीन झाड दाखवतो. ह्या आंब्याच्या झाडाचं नाव आहे रत्ना. आणि ह्या झाडाचा विषय असा आहे भावांनो, आंबा मस्त मोठा होणार पण गोड पण लागणार, पण का ना एकदम असा एकदम क्वालिटी असा लागतो का ना एकदम. मला सगळ्यात जास्त ह्यो आवडतो, सगळ्यात जास्त रत्ना म्हणून. तर सध्या आपल्याला 1 नाही 2 नाही 4-5 आंबा गावले तर चालवलेत आपण. आता घरचा मस्तपैकी रस करायचा आहे, मनसोक्त रस खायचा आज भाऊ, मनसोक्त रस खायचा. काय नाही भाऊ, आपल्याला बाकी काय काम पण नाही. तर आता सध्या मस्तपैकी आपलं आंबं धुवून घ्यायचं चाललं. तर मस्तपैकी आपला रस रेडी झालेला आहे. आता थोडासा फ्रीजमध्ये ठेवायचा आपल्याला. आपला रविबा पण आला आहे आपल्या घरी. कुठं नको. तर आता सध्या आपण ऋषिकेश बावड्याला बोलवायला गेलतो, पण विषय झालाय ते जिजरीला गेलाय जागरणाला, आंबरस खायला बोलवायचा त्याला. पण मला मारून तुम्हाला काय भेटणार आहे का विसरा. मारायचं प्रॅक्टिस करायचं वय. हा यायला का काल तू कपडे धुत होती वय का. मग आता काकूला आराम भेटणार की. हा स्वयंपाक पण शिकायचा मग आता. हा मग काकूला आराम कधी भेटायचा, काकू आता म्हातारी झाली की आपली. हा नोकरीला लागले तू कामावर जाणार, स्वयंपाक कोण करणार. हा मग ठीक आहे, मग ठीक आहे. मग दादा कुठे गेलाय आपला. होय बर. माझा विशेष काय नाही, आमरस केलाय, फ्रीज मध्ये आमरस ठेवलाय. आता बाळ आले पण नाही कसं दावा. मग माझ्या घरचं कोणी गेलं असतं.
मी आता म्हणलं हा बघ माझं काय तर मी पोरगी असून काय असलं तरी हा बघ मी कपडे धुतो भांडे घासतो स्वयंपाक करतो सगळं करतो आणि रानातले कामं पण करतो मग परत ट्रॅक्टर चालवतो JCB पण चालवतो तसे म्हणलं तर थोडी थोडी मग हा कुठे मशीन पण चालू आहे ती मग आता कसं काय आता बघ असं पण नियोजन चाललंय हा. तिथे झाडं लावावी म्हणून आंब्याचे लावतो झाड आता ह्याचा विषय असा आहे ही मधली फांदी तुटाय नव्हती पाहिजे ही लयची झाली या जिगरी काकूला PUBG म्हणजे कळलं का तू सांग गेम खेळते असं. मारायची प्रॅक्टिस आहे का तेव्हा मलाच मारा पहिल्यांदा बाबा बर पण मला मारून तुम्हाला काय भेटणार का काय भेटणार आहे काय नाही नरसोबातली वावर नरसोबातली परत शिर्कीची आमचा दात आहे की आमचा दात आले होता मोरल्या ह्यो काय ते त्याचं नावच माझ्या ध्यानात येणार रामभाऊचा पुतण्या नेवरी आणि ह्यो रे, ह्यो. त्या पोराचं एक. माहिती मला ते बरकडे बरकडे नेणे बरोबर. पण लेख्याचा नेणे यो कमरा आणि ह्यो नेवऱ्या ह्यो नेवऱ्या होता मग तेच होतं लांबलंच ते भारी चांगला दाढी बिडी ठेवली आहे. बाप तसलाच होता होय का पण एवढा कलर नाही बापागत चेहऱ्यात पण विठ्ठल आबागत चेहरा होता त्याचा पण गोरावा म्हणजे ह्याच्यापेक्षा गोरा होतो त्याच्याकडे. लय पे गोरा हो, तुम्ही सगळे तुझी आई गेली त्याची आई सोडून गेली तुझी आई सोडून गेली याची आई मरून गेली आता काकूच काय राहिलंय दावा अरे माझ्या आईला 103 वर्ष वर झाली मग हा मग तिथं काय मग अजून किती वर्ष जागा पाहिजे होतं म्हातारीची आजी म्हणते नर्मदा बाई ती ओळखती का तुम्हाला काकी हा? ती ओळखती का? मग ओळखते का म्हणजे ती लय जगली पण म्हातारी काय हा, कुत्रे नाही साखळी का तशी टाकली नाही, घेऊन ठेवतो. कुत्र जसं गेल्यापासून साखळी अरे उचलायची न्यायची घरी ती का फुकट आली कुठलं कुत्र नवीन ती साखळी पण आपली नाही त्या पोरांनाच आणलेली आणि कुत्रच कुणीतरी रातचं गेलं कुठं का नेलं कुणी काय कळलंच नाही तर मस्तपैकी आता आपण फ्रीज मधनं रस काढलाय ओके छान मस्तपैकी झालाय आता साखर पण टाकलेली त्यात थोडीशी आता मस्तपैकी आपण खायचं तर जेवणाला आज आपल्याला चपाती बटाटा आणि आंब्याचा रस आहे तर चला तर आता सध्या मस्तपैकी आपलं जेवण चालू आहे. बटाटा दादांना केला 1 नंबर बटाटा झालाय आणि रस आपण केलाय एकदम भारी झालाय मस्त एकदम काढून छोटासा व्हिडिओ तुम्ही टायमिंगला आला ना सांगू की त्यांना तर मग अशा आपण ह्या दोघांना आमरस चपाती खायला बोलावलं का नव्हतं आता विषय हा झाला मी आमरस खायला सुरुवात केली म्हणजे माझं निम्म जेवण झालं आणि आत्ता आले ते आता विषय हा झालाय आमरस उष्टा गेलाय मग त्यांना म्हणलं खायचा का तर ती म्हणली नाही खायचा मग आता मी म्हणलं ते जेवून आलोय आम्ही म्हणून एकटं खाणार आज उद्या परत उद्या नाही तर परवा दिवशी आपण करू त्या टायमाला बोलावता हो काय पण तसं त्यांना मी नाराज केलं नाही आंबा खायला दिलेत ना भाऊ गोड लागतोय का चिवा नाही चिवी म्हणली आंबाट लागतोय हो चिवी म्हणली मागाशी आंबाट लागतोय तर आता सध्या आपण रानात आलतो आणि काय नाही आपलं काम नसताना पण आपण रानात येतो कारण की आपल्याला रानात आल्यावर वेगळं फील येतं म्हणून भावांना आपण रानात येतो काय नाही बाकी विषय काहीच नाही तर विषय असा झाला आपण गेलो रानात आणि रानात मागायचं तर दादांना काय केलं सगळं घराच्या पुढचं जी झाडं आहे का नाही त्याला सगळं आंब तोडून ठेवलं ते आता हे तूस आणली या ह्याच्यात आंब पिकत घालायचे तर आणि आता विषय असा झाला आपल्याला गावात आज हिंगणगावचा बाजार आहे त्यात आपण बाजार आणायला चाललोय पिशवी घेऊन काय नाही थोडंसं आणायचं आणि बाजार आणताना आपण एकदम छोट्या छोट्या गोष्टी आणतो जे आपल्याला हलकी हाती करायचं त्याला अशा म्हणजे मटकी किरकोळ आणायचं चला हिंगणगावच्या बाजारला
म्हणते ती काय शाळेतला नाचण शाळेत बाजारात आलोय आणि निवृत्ती भावानं आपल्याला इकडे बघाय बाबा खायला 2 पेरू दिले तर हे असं असतंय शेतकऱ्याचं. किती करायचं बाकी ते भाऊया. तर आता सध्या आपण सगळा बाजार घेतलाय. आपलं बाबू दादा पण बाजारला आलतं. घेतला का बाजार? किती घेतला? घेतलंय काय पिशवीवरून उगाच पिशवी घेतली. चला आता आम्ही घरी चाललोय. अंकुश मग बाबा जालिंदर बाजारला आलाय चिवळ्या बघ आता चालतंय ओके. तर आता सध्या आपण इथं स्टिंग घ्यायला थांबलो. बाबू दादा आपलं स्टिंग घेतात आपल्याला. तर आत्ता सध्या आपण सगळी तूस हातरून घेतली या. एवढं सगळं आंब इथं. आता हे सगळं त्याच्यावर मांडून घ्यायचं. परत त्याच्यावर परत वरण हे टाकायचं. तर आता बघूया कसं कसं आंब पिकते. तर बघू आता पिकल्यानंतर कळेल कसं कसं पिकते. सगळं झाकून ठेव. तर आता सध्या आपलं सगळं आंबं हातरून झाले. तर 2 प्रकारचं आंबं येतं. ते मोठं दिसते ते आपल्या घरच्या आंब्याचं येतं आणि जे हिरव्या कलर जास्त डार्क दिसते तर ते काल 10 जणांना आणले. तर आता बघूया आता हे का नाही परत ह्याच्यावरून एक वर्ण लेअर हातरायची. बघू आता पिकल्यावर कसं कसं काय होते. तर आत्ता सध्या सगळं पॅक करून घेतलं आपण सगळं. तर मला वाटतं ह्याला साळवण का काहीतरी म्हणते ते. बघू आता तसं म्हणते ते का साळवण म्हणते ते माझ्याच लक्षात ये ना. कमेंट करून सांगा तुम्ही काय म्हणते त्याला. तर आता मस्तपैकी आपण व्हिडिओ एडिटिंग करायचा. भावांना एवढं गरम होते का ना बॅक कारलंय बॅक गरम होते.